नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. परत एकदा घेऊन आलोत आपण RTO मेन्ससाठी जी काही आपण लेक्चर सिरीज स्टार्ट केली आहे आणि त्यातील महत्त्वाचे म्हणजे क्वेश्चन सिरीज ऑफ सॉम. ऑलरेडी 4 सब टॉपिक्स आपण कव्हर केलेले आहेत क्वेश्चन सिरीजमधून कॉन्सेप्टकडे जायचा. आणि याच लेक्चर सिरीजमध्ये पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे टॉर्शन. जास्त काही क्वेश्चन नाही विचारत, हार्डली 1 ते 2 क्वेश्चन असणार, पण खूपच इम्पॉर्टंट असणार. या टॉपिकमधून आपण आज चांगल्या प्रकारचे जे काही क्वेश्चन आहेत ते कव्हर करायचा प्रयत्न करूया. बाकीच्या पार्टचे ज्या काही लिंक्स आहेत त्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत किंवा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. आणि मी ऑलरेडी RSC आणि इलेक्ट्रॉनिक्स हा सुद्धा पार्ट कव्हर केलेला आहे. तर जे काही RTOचे मेन्सची तयारी करणारी मुलं आहेत त्यांनी ते जाऊन नक्की पहा. चला तर मग आता वेळ वाया न घालवता लेक्चरला सुरुवात करूया. आता टॉर्शन म्हणजे काय? टॉर्शन नथिंग बट आपण काय करतो, शेअर स्ट्रेसला स्टडी करतो. जेव्हा आपला एखादा शाफ्ट असतो किंवा एखादा रोटेटिंग मटेरियल आहे किंवा एखादा नॉर्मली जेव्हा लॉंग मटेरियल शाफ्ट वगैरे आपण कन्सिडर करू, त्याला जेव्हा ट्विस्टिंग मोमेंटमध्ये जातो, ट्विस्ट होतो, तो ट्विस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही स्ट्रेसेस निर्माण होतात, जनरली त्याच्यामध्ये ट्विस्टिंग केल्यानंतर जनरली शेअर स्ट्रेसच निर्माण होतो. आणि त्या शेअर स्ट्रेसला आपण आज स्टडी करण्यासाठी जी काय आपण हे करतो, जी काही थेरी यूज करतो त्याला आपण काय म्हणतो, टॉर्शन म्हणतो. मग जेव्हा अजम्पशनची बात केली जाते, मग अजम्पशन्स म्हणजे काय? जेव्हा टॉर्शनच्या अजम्पशनमध्ये हा जो काही तुम्हाला 5-6 पॉईंट दिलेत ते तुम्ही प्रॉपरली स्टडी करा. बघा आता अजम्पशनमध्ये काय म्हटलेलं आहे की मटेरियल ऑफ द शाफ्ट इज युनिफॉर्म थ्रू आउट द लेंथ. ओके, जे काही तुमचा मटेरियल असतो शाफ्टचा तो युनिफॉर्म असतो पूर्ण लेंथमधून. आणि जे काही ट्विस्ट असते द ट्विस्ट अलॉंग द शाफ्ट इज युनिफॉर्म असते. थर्ड पॉईंट म्हटलं त्यांनी, शाफ्ट इज युनिफॉर्म सर्क्युलर सेक्शन थ्रू आउट द लेंथ असतो, पूर्ण काय असतो सर्क्युलर सेक्शनमध्ये असतो. आणि क्रॉस सेक्शन ऑफ द शाफ्ट विच आर प्लेन बिफोर द ट्विस्ट रिमेन प्लेन आफ्टर द ट्विस्ट. ठीक आहे, जो काही तुमचा क्रॉस सेक्शन असतो शाफ्टचा तो प्लेनच असतो. ठीक आहे, ट्विस्टच्या आधी पण आणि ट्विस्टच्या नंतर पण. आणि जी काही ऑल द रेडी विच आर स्ट्रेट बिफोर ट्विस्ट रिमेन स्ट्रेट आफ्टर द ट्विस्ट. ठीक आहे, कोणी विचारणार नाही एक्झामला, पण हे लक्षात ठेवा. ठीक आहे, जर असं एक्झाम 4 ते 3-4 पॉईंटमध्ये आलं ऑप्शनमध्ये आणि विच ऑफ द फॉलोइंग इज अजम्पशन, तर ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि हे तुम्हाला तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा. आपलं काम काय आता, क्वेश्चन पाहणं. ठीक आहे, थेरी कवर करत नाही मी, क्वेश्चनवर जास्त फोकस करणार आहे आणि त्याच्यातून आपण कॉन्सेप्टकडे जायचा प्रयत्न करूया. चला तर मग आता लेक्चरला सुरुवात करू. बघा, फर्स्ट क्वेश्चन, when the shaft is subjected to the twisting moment, every cross section of the shaft will be under. When shaft is subject to twisting moment, every cross section, जेव्हा ट्विस्टिंग होते शाफ्टची, हा जो काही लॉंग शाफ्ट आहे त्याचा हा साईड वेव आहे, हा जो प्लेन आहे समजा, तो ट्विस्ट झाल्यानंतर तो दुसऱ्या याच्यामध्ये जातो, प्लेन त्याचा चेंज होतो. या पॉईंटचा ए पॉईंट आहे तो इकडे जाणार ट्विस्टिंगमध्ये. ठीक आहे, तर ट्विस्टिंग जेव्हा होते शाफ्टची तेव्हा जो काही स्ट्रेस जनरेट होतो त्याच्यामध्ये तो कोणता असतो आपला, जनरली शेअर स्ट्रेस असतो. ठीक आहे, कंप्रेशन नाही, टेन्शन नाही, बेंडिंग नाही, तो काय असतो, शेअर स्ट्रेस असतो. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन, फॉर द टू शाफ्ट्स कनेक्टेड इन पॅरलल विच ऑफ द फॉलोइंग इन ईच शाफ्ट इज द सेम. म्हणजे 2 शाफ्ट आहेत, पॅरललमध्ये आपण अरेंजमेंट केले, एका याच्यामध्ये पॅरलली आपण त्यांना काय केले, अरेंज केले. किंवा शाफ्टमध्ये शाफ्ट पण आपण कन्सिडर करू शकता. हा कॉपरचा आहे, हा स्टीलचा आहे, कॉपर स्टील. ठीक आहे, असे जर 2 शाफ्ट पॅरललमध्ये अरेंजमेंट केली तर त्यांच्यामध्ये काहीतरी सेम असेल, एक प्रॉपर्टी असेल ती सेम असते. आता प्रॉपर्टी म्हणजेच काय, जेव्हा टॉर्शनचं आपण एक इक्वेशन पाहतो, टॉर्शनचं इक्वेशन काय असतं, T/J G θ/L आणि ठीक आहे τ/R. मग टी काय असतं, टॉर्शन, टॉर्क मोमेंट म्हणतो तिला जनरली. जे काय असतं, पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. काय असतो, पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. जी काय असतो, जे झाल्यानंतर जी असतो आपला शेअर मॉड्युलस म्हणतो त्याला. ठीक आहे, शेअर मॉड्युलस. आणि थिटा काय असतो आपला अँगल ऑफ ट्विस्ट, किती अँगल ट्विस्ट झाला, जनरली डिग्री किंवा रेडियनमध्ये आपण काउंट करतो. आणि एल काय असतं, लेंथ ऑफ द शाफ्ट. टाऊ शेअर स्ट्रेसेस. आणि आर काय असतो, रेडियस. ठीक आहे, ज्या प्लेनमध्ये आपली ट्विस्टिंग होते ती रेडियस स्मॉलवाली. चला तर मग बघा, मग
जेव्हा शाफ्टला पॅरलमध्ये कनेक्ट केलं तर कोणती प्रॉपर्टी सेम असते? तर ऑप्शन सी इज अँगल ऑफ ट्विस्ट. काय असते का जेव्हा शाफ्टला मी कनेक्ट करतो पॅरलमध्ये तेव्हा काय असतं माझा अँगल ऑफ ट्विस्ट इज सेम. ठीक आहे. ते नंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये याच्याबद्दल थोडंसं सांगतो. चला आता क्वेश्चन पुढचं. हां, द शिअर स्ट्रेस ॲट अ सेंटर ऑफ सर्क्युलर शाफ्ट अंडर टॉर्शन. आता हा शाफ्ट आहे, याचं जर शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते जनरली काय असतं, जेव्हा मी ट्विस्टिंग करतो तेव्हा सेंटरला, मग शाफ्टचा सेंटर हा आहे, शाफ्टचा सेंटर आहे, तर या सेंटरला जो ट्विस्टिंग असते, जे शिअर स्ट्रेस असतो तो काय असतो, तो असतो जनरली 0. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला शिअर स्ट्रेस पाहायला मिळेल. हे शिअर स्ट्रेस सेंटरला 0 आणि आउटर सेक्शन जिथे असतो, म्हणजे ही जी काही रेडियस असणार आहे तर तिच्या रेडियस मॅक्सिममला तो काय असतो, टाऊ मॅक्सिमम असतो. ठीक आहे. बघा ना आता हे काय होतं आहे, इन्व्हर्सली डायरेक्टली प्रपोर्शनल होतं एकमेकाला. ठीक आहे. टाऊ इज डायरेक्टली प्रपोर्शनल होतं आर. जशी जशी तुमची रेडियस वाढणार सेंटरपासून तुमचा टाऊ काय होणार, मॅक्सिमम होत जाणार आणि रेडियसला आलं का तुमचा टाऊ काय होणार, 0. मग शिअर स्ट्रेस अंडर द सेंटर ऑफ सर्क्युलर सेक्शन इज नथिंग बट 0. क्लिअर झालं? डायग्रामवरून क्लिअर करून घ्या. मी या दृष्टीने शिकवतोय की तुमचा ऑलरेडी स्टडी झालेला आहे आणि आपल्याला फक्त क्वेश्चन कसे कव्हर करायचे हे पाहिजे. ठीक आहे. चला. हां, आउटसाइड डायमीटर ऑफ द हॉलो शाफ्ट विच ट्वाइस द इनसाइड डायमीटर. एक हॉलो शाफ्ट आहे, त्याचा जो डी जो आहे आणि हा डी ओ आहे, पण हा जो काय आहे तो काय आहे, डबल आहे, डबल आहे इनसाइडचा. and the ratio of the torque carrying capacity of the solid shaft to the same material of the and the same outer diameter. आणि एक सॉलिड शाफ्ट दिला आहे, त्याचा आउटर डायमीटर आहे. आता याचं जर कॅल्क्युलेशन करायला गेलं तर आता आपल्याला नॉर्मली टॉर्कचा जो फॉर्म्युला आहे ते दोन्ही यांचे टॉर्कसाठी फॉर्म्युला बघू. टॉर्क इज नथिंग बट π/16 डी क्यूब. हा सॉलिड शाफ्टचा झाला. आणि सेम जर मी कन्सिडर केलं की हॉलोसाठी तर तो काय असतो π/16 d⁴ मायनस इनसाइड, इनसाइड नाही आउटसाइड, आणि d⁴ ठीक आहे. याला थोडं मॉडिफाय केलं हॉलोच्या शाफ्टच्या फॉर्म्युल्याला तर तो कसा होतो π/16 आणि DO³ 1 मायनस k⁴. ठीक आहे. के काय असतो, डी आउटसाईड आणि इनसाईडचा रेशो असतो. तर याचं ॲक्च्युली जनरली फॉर्म्युल्यामध्ये आपण हे सॉल्व करा, तुम्ही हे दोन रेशोला हे करा, व्हॅल्यूज टाकून द्या आणि ते जनरली 1/16 इथे व्हॅल्यू येते केची आणि ते मायनस झाल्यानंतर ते 15/16 त्याचा आन्सर असतं. हा क्वेश्चन ॲक्च्युली मी याच्यासाठी घेतला की बऱ्याच वेळा एक्झाममध्ये हा क्वेश्चन तसा विचारलेला आहे आणि मुलं सॉल्व करायच्या नंतर टाईम वेस्ट करतात, बऱ्याचशा गोष्टी वेस्ट करत राहतात. त्याचा आन्सर तुम्ही हवं तर लक्षात ठेवा, एकदा सॉल्व करा आणि मग लक्षात ठेवा. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता हे न्यूमेरिकल क्वेश्चन इथे कवर करणं थोडं डिफिकल्ट आहे, कारण प्रॉपर आपल्याकडे बोर्ड इथे स्पेस नाही आहे. ठीक आहे. चला बाकीचे क्वेश्चन्स आपण चांगल्या पद्धतीने कवर करूया, पण हा क्वेश्चन तुम्ही ट्राय करा. मी हिंट दिलेले आहे, 2 फॉर्म्युले यूज करायचे, त्याच्यानुसार तुम्ही ट्राय करून घ्या. ओके. द टॉर्शनल रिजिडिटी ऑफ अ सॉलिड सिलेंड्रिकल शाफ्ट ऑफ द डायमीटर इज प्रपोर्शनल टू द. काय म्हटलं त्यांनी, टॉर्शनल रिजिडिटी. आता टॉर्शनल रिजिडिटी म्हणजे जी θ/L. ठीक आहे. अजून T/J. ह्या फॉर्म्युल्याला पण टॉर्शनल रिजिडिटी फाइंड करायची आहे. ठीक आहे. मग टॉर्शनल रिजिडिटीमध्ये काय फॉर्म्युला असतो आपला, की बघा कुठे गेला, टॉर्शनल रिजिडिटीमध्ये काय असतं, T/θ इज नथिंग बट GJ/L. ठीक आहे. आता ही झाली आपली टॉर्शनल रिजिडिटी T/θ. मग हा जो जे मध्ये असतो, जे मध्ये काय असणार आहे आपल्याला फॉर्म्युला π/32 × d⁴. ठीक आहे. ओके. तर आपल्याला फायनली आन्सर काय मिळणार इथे, d⁴. आन्सर काय भेटतं आपल्याला, d⁴. ठीक आहे. बाकी जीची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते, एल तर एलमध्ये ते काय डायमीटरचा संबंधच नाही. ठीक आहे. चला थोडा आन्सर तिकडे कमी जास्त डी, हां इथे आपल्याला डी काहीतरी डी किंवा d³ वगैरे असेल. टॉर्शनल रिजिडिटी ही d⁴ प्रपोर्शनल असते. ओके. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन. द शाफ्ट टर्न्स ॲट 200 RPM अंडर अ टॉर्क ऑफ 1800 Nm. द पॉवर ट्रान्समिट. आता पॉवरचा फॉर्म्युला काय असतो सर, नॉर्मली 2π × T/60.
आपला काय असतो, पॉवरचा फॉर्म्युला असतो. पण 2πn/60 म्हणजे ओमेगा असतो आणि टी टॉर्क असतो आणि ही झाली पॉवर. तर त्यांनी ओमेगा दिलाय का, नाही, ओमेगाने डायरेक्ट याच्यात दिलाय, कशात दिलाय, आपल्या स्पीडमध्ये दिलाय 200 RPM. मग त्याला कन्वर्ट करूया ओमेगामध्ये. मग 2 × पाय × 200/60 × टॉर्क किती दिलाय, 1800. सिंपल. हा 0 गेला, हा 0 गेला, 6 एके 6, 6 त्रिक 18, हे 30 आले. बरोबर. आता हा 0 0 0 हे 3 झाले. म्हणजे आपली जी काही क्वांटिटी होती ती कशामध्ये गेली, किलोवॅटमध्ये गेली. आणि 2 2 4 आणि 4 3 12, म्हणजे आन्सर इज 12. ठीक आहे. 12 पाय त्यांनी कॉन्स्टंट ठेवलाय, बरोबर ना. 2 4 4 त्रिक 12, हे झालं आपला आन्सर. हा फॉर्म्युला आहे आणि तुम्ही घरी ट्राय करा स्वतः एकदा, तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, 2.T/60. ओके. The circular shaft is subject to the twisting moment T and the bending moment M. The ratio of the maximum bending stress to the maximum shear stress is given by. आता बघा, टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो, सर आमचा पार्ट झाला π/T/16, बरोबर. π/16 d³ × टाऊ. आणि सर मोमेंटचा फॉर्म्युला, मी मोमेंटचा फॉर्म्युला सांगून ठेवतो, 32 × d³ × σb, बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला. क्लिअर झाल्या. हा झाला माझा टॉर्कचा. एक काम करूया, मी रफ करतो, तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला. बघा, टाऊ आणि आपल्याला कसला फॉर्म्युला पाहिजे, मोमेंटचा. मग M = π/32 d³ × टाऊ, बरोबर. आपला सिग्मा बी. त्यांनी काय सांगितलं बघा, द सर्क्युलर शाफ्ट सब्जेक्ट टू द ट्विस्टिंग म्हणजे हा फॉर्म्युला, मोमेंट टी अप्लाय केली मोमेंट, आणि बेंडिंग मोमेंट M अप्लाय केली. ठीक आहे. आणि द रेशो ऑफ द मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस हा, आणि रेशो टू द मॅक्सिमम शिअर स्ट्रेस म्हणजे सिग्मा बी आपण टाऊ, याचा फॉर्म्युला आम्हाला रेशो काढायचे. मग बघा ना, आता याचा रेशो काढायचे, हे दोघं काय आहेत एकमेकाला, ठीक आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता ह्या क्वांटिटी ज्या आहेत, पाय सेम आहे, पाय d³ सेम आहे, फक्त इथं 16 आहे, आता इथे काय 32 आहे. तर आपण काय करूया, ह्या ज्या क्वांटिटी आहेत, कुठे आता इथे, आता या क्वांटिटी टाऊ इज इक्वल टू काय करू, 16T करू, बरोबर. हे दोघं आपण कॅन्सल करू द्या सेम क्वांटिटीत. मग आपल्याकडे काय मिळेल बघा, फायनली फॉर्म्युल्यानुसार जर गेलो तर आपल्याला असं क्वांटिटी मिळतील की टाऊ इज इक्वल टू 16T आणि सिग्मा बी इज इक्वल टू 32M, बरोबर. मग फॉर्म्युला काय, सिग्मा बी बाय टाऊ काढायचे, म्हणजेच काय 16/T, बरोबर. मग 16 गेला, इथे राहील 2M. मग सिग्मा बी बाय सिग्मा टीचा फॉर्म्युला काय आहे, 2M/T, बरोबर. 16 × 2 राहील इथे, आणि इथे M राहील, इथे T राहील. ठीक आहे. मग 2M/T आपला फॉर्म्युला. जे मागचे 2 फॉर्म्युले पाहिले ते परत हवं तर थोडा व्हिडिओ मागं घ्या आणि लिहून काढा आणि मग त्याच्यानुसार सॉल्व्ह करून बघा. चला. द 2 shafts, one solid and other hollow, made to the same material, will have the same strength if they have the, काय असेल त्यांना सेम काय असेल तेव्हा, बघा, जर दोन्ही एक सॉलिड आणि एक हॉलो मेड शाफ्ट असेल आणि त्यांना काय केलं आपण, सेम लेंथ सेम मटेरियल बनवलं, सेम स्ट्रेंथ, तर ते केव्हा असणार, तो ऑप्शन पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. लेंथचा काही इथे संबंध नाही, वेट आणि पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. For a circular shaft of a diameter d subjected to the torque T, the maximum value of the shear stress. सर फॉर्म्युला घ्या, T इज इक्वल टू π/16 d³ × टाऊ. काय फाइंड करायचे, टाऊ फाइंड करायचे. मग टाऊ फाइंड करायचे म्हणजे काय, हा टी इथे जाईल 60T अपॉन πd³. ऑप्शन सी इज करेक्ट. ठीक आहे. चला. ओके. हां, the shaft diameter d is subject to the torque T and bending moment M, the value of the maximum principal stress and maximum shear stress. आता खूपच कॉम्प्लिकेटेड, कसं फाइंड करायचं बघा. आता 2 फॉर्म्युले आहेत, याला एकाला म्हणतो इक्विव्हॅलंट ट्विस्टिंग आणि एकाला म्हणतो इक्विव्हॅलंट बेंडिंग म्हणतो. तर दोघांचे फॉर्म्युले आपण फाइंड करूया आता. ठीक आहे. तर जनरली इक्विव्हॅलंट ट्विस्टिंगमध्ये m² √m² आणि t² हे तर असतंच, पण इथे
इथे पण सगळीकडे ते दिले आपल्याला, पण आपल्याला कॉन्सन्ट्रेट कुठं करायचं आहे की बघा. आणि जनरली जेव्हा आपण हे करतो इक्विव्हॅलेंट मोमेंट काढतो त्याच्यामध्ये हे ही टर्म असणार आहे, तर ती टर्म सगळीकडे कॉमन आहे. मग आपल्याला कॉन्सन्ट्रेट कुठे करावं लागेल, आपल्याला ह्या बाहेरच्या व्हॅल्यूजबरोबर. मग मला सांगा, आपण आजपर्यंत एवढे क्वेश्चन आपले फॉर्म्युले पाहिले मागे, टी इज इक्वल टू π/16 डी क्यूब. तर हमेशा आपण काय केलं, क्यूबसाठी हे केलं, लक्ष दिलं. मग इथे क्यूब आहे, इथे 4 आहे म्हणजे हे गेलं, इथे क्यूब आहे म्हणजे याला कन्सिडर करावं लागेल, इथे 4 आहे म्हणजे हे गेलं, बरोबर. इक्विव्हॅलेंट टेस्टिंग, ठीक आहे. मग आता हे दोन्ही गेले, तर इथे लक्ष देऊया, हे उलटं केले त्यांनी. जेव्हा इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग म्हटलंय तर तिथे त्यांनी काय केलं, उलटं केलं आहे. हे मोमेंटचं याला केलं आणि ट्विस्टिंगचं उलटं केलं आहे. मग ऑप्शन ए आपला काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. फॉर्म्युला सेमच आहे. बघा काय केलं आहे माहिती आहे का, टी इज इक्वल टू π/16 डी क्यूब इंटू टाऊ जो फॉर्म्युला होता ना आपला, तर टीला फक्त कशामध्ये कन्वर्ट केलं, इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग म्हणजे मोमेंट पण घेतली आणि ट्विस्ट पण घेतला. म्हणजे काय केलं, अंडर रूटमध्ये m² आणि t² हे दोन्ही टर्म येतील आपल्या. बाकी फॉर्म्युला सेमच आहे. हे बघा ना, हे इक्वल टू टाऊ, हे इक्वल टू सिग्मा बी, फॉर्म्युला सेमच राहणार आहे. ऑप्शन ए इज करेक्ट. लक्षात ठेवा या दोन गोष्टी लक्षात ठेवा. हां, हे बघा, मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी आता इथे मेन्शन केलं मी प्रॉपर. सिग्मा मॅक्स इज इक्वल टू 16/π डी क्यूब m प्लस अंडर रूट m² t², ठीक आहे. आणि मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थेरी 16/π डी क्यूब m² t². हे लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट घ्या आणि लक्षात ठेवा. इन केस ऑफ द शार्प डिझाईन, वन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन हॅज अ स्टिफनेस इक्वेशन. कोणता आहे, मी मागाशी सांगितलं तुम्हाला, T/J g θ/L इज इक्वल टू τ/r. कुठे दिसतंय का सर, इथे पण आहे, इथे पण आहे. मग स्टिफनेस इक्वेशन कुठे येणार, तर सर स्टिफनेस इक्वेशन हे येणार. का बरं, कारण याच्यामध्ये आपल्याकडे काय शेअर मॉड्युलस आहे, पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया आणि लेंथ पण आहे आणि अँगल ऑफ ट्विस्ट पण आहे, ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये आहेत. इथे फक्त काय शेअर आणि स्ट्रेस दिला आहे आणि आर दिला आहे, त्याच्यावर आपण त्याची स्टिफनेस डिसाईड करू शकत नाही. कारण ठीक आहे, जेव्हा मी टॉर्शनल रिजिडिटीचा फॉर्म्युला सांगितला होता, T/θ हा काय असते, टॉर्शनल रिजिडिटी असते त्याची, ठीक आहे. त्याच्यावरून हा फॉर्म्युला आपला स्टिफनेस इक्वेशन होणार, डी वाला, ऑप्शन डी. लक्षात ठेवा या गोष्टी, ठीक आहे. वेन टू शाफ्ट्स वन विच ऑफ द हॉलो आर द सेम लेंथ ट्रान्समिट इक्वल टॉर्क विथ ओके. परत त्यांनी क्वेश्चन विचारलाय की जेव्हा दोन शाफ्ट आहेत, वेन टू शाफ्ट्स वन ऑफ विच इज अ हॉलो आर द सेम लेंथ अँड ट्रान्समिट द इक्वल टॉर्क विथ इक्वल मॅक्सिमम स्ट्रेस, दे शुड हॅव द इक्वल. म्हणजे दोन शाफ्ट दिलेत त्यांनी, एक हॉलो आहे आणि एक सॉलिड आहे. मग त्यांच्यामध्ये जेव्हा सेम स्ट्रेस सगळं काही सेम आहे, त्यांनी मटेरियलची लेंथ दिले किंवा इक्वल टॉर्क ट्रान्समिट करतात, ते त्याच्यामध्ये काय इक्वल असणार, म्हणजे दे शुड हॅव द इक्वल. तर काय असते, अच्छा, पोलर मॉड्युलस असते, ठीक आहे. पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया आणि पोलर मॉड्युलस याच्यामधला डिफरन्स तुम्हाला सांगतो आता. पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय, जेव्हा IXX आणि IYY म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया वाय डिरेक्शनला आणि मोमेंट ऑफ एक्स डिरेक्शनला कंबाईन केली का, ती भेटते मला IZ. तिला काय म्हणतो, पोलर ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे जेव्हा मी सर्कलसाठी बात करतो, सर्कलचा IXX काय असतो, π/64 d⁴, आणि IYY काय असतो, π/64 d⁴. मग दोघांना कंबाईन केलं का मला काय भेटतं, π/32 d⁴. ही काय झाली माझी पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया, कसली, सर्क्युलर सेक्शनची. मग पोलर मॉड्यूल काय असते, जेव्हा मी त्या आयला कशाने डिवाईड करतो, d/2 ने डिवाईड करतो, किंवा वायने डिवाईड करतो, एका डिस्टन्सने डिवाईड करतो, किंवा त्याला आर म्हणतो जनरली, रेडियसने डिवाईड करतो. तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, झेड इज नथिंग बट सेक्शन मॉड्युलस I/Y. तसं पोलर मॉड्युलस ZP इज नथिंग बट काय असतं, J/R, ठीक आहे. हे काय असते, तर ट्विस्टिंगसाठी असतं. ZP म्हणजे काय, पोलर मॉड्युलस. आणि मागे काय पाहिलं आपण बेंडिंग स्ट्रेसमध्ये, सेक्शन मॉड्युलस. सेक्शन मॉड्युलसमध्ये फॉर्म्युला काय होता, झेड इज नथिंग बट I/Y. इथे काय असणार आहे, J/R. मग त्याची व्हॅल्यू, जेची व्हॅल्यू जनरली किती होती, जेची व्हॅल्यू होती π/32 d⁴, आणि रेडियस काय असते, d/2. आणि मग ही जी ZPची व्हॅल्यू काय भेटते मला, π/16 d⁵. आणि हा काय असतो आपला पोलर मॉड्युलस. होप सो कॉन्सेप्ट क्लिअर झाले असेल पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया आणि पोलर मॉड्युलसमधली, ठीक आहे. चला, ऑप्शन बी इज करेक्ट. टॉर्शन बार आर पॅरल. आता पॅरल असेल तर त्यांच्यामध्ये काय असतं, अँगल ऑफ ट्विस्ट काय असतो, सेम असतो. इफ द सेम टॉर्क ॲक्ट ऑन इज नो, ठीक आहे, दे हॅव द इक्वल अँगल ऑफ ट्विस्ट अँड द अप्लाय टॉर्क अप्रोप्रिएट बिटवीन देम.
अपोर्शनेट. ओके, म्हणजे हा डिवाइड होतो त्यांच्यामध्ये त्यांनी. बरोबर, ऑप्शन बी इज करेक्ट. अँगल ऑफ ट्विस्ट काय असतो, सेम असतो. बी ऑप्शन इज करेक्ट. टॉर्शन बार आर इन पॅरल इफ दे हॅव द इक्वल अँगल ऑफ ट्विस्ट अँड अप्लाय टॉर्क इज डिवायडेड. हे त्यांनी जरा अपोर्शनेट म्हटलं त्यांनी, ते डिवाइड बिटवीन देम. ठीक आहे. आणि जेव्हा सिरीजमध्ये आपण टॉर्कला लावतो, सिरीजमध्ये लावलो तो टॉर्कला, तेव्हा काय असतो, अँगल ऑफ ट्विस्ट वेगळा असतो आणि टॉर्क काय असतो, सेम असतो. म्हणजे टॉर्क 1 आणि टॉर्क 2 काय असतो, सेम असतो. आणि थिटा 1 इज इक्वल टू तो डिवाइड होतो. लक्षात ठेवा. बघा, आपण टॉर्शनचा अभ्यास करतो म्हणून टॉर्क महत्त्वाचा आहे. जेव्हा सिरीजमध्ये लावतो तेव्हा टॉर्क काय असतो, सेम असतो. ठीक आहे. आणि जेव्हा मी पॅरलमध्ये लावतो, म्हणजे हा एक शाफ्ट आणि हा एक शाफ्ट, तेव्हा काय असतो, थिटा सेम असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. When the shaft with a diameter d is subject to the pure bending moment mb and the bending stress sigma b, then the induced shaft is given by. म्हणजे बेंडिंग स्ट्रेस किती इंड्यूस झाला त्याच्यामध्ये. ठीक आहे. किती तो सिग्मा बी मी तुम्हाला मागे सांगितलं, π/32 d क्यूब इंटू सिग्मा बी इज नथिंग बट एम. मग मला सांगा, आपल्याला फाइंड करायचे सिग्मा बी. मग हा 32 याला मल्टिप्लाय होईल, तर ऑप्शन इज करेक्ट. ठीक आहे. हा त्याचा बेंडिंग स्ट्रेसचा फाइंडचा फॉर्म्युला. आता सर आला कुठून हा फॉर्म्युला, तुम्ही मागासपासून सांगताय. तर त्याचंही काय, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये, का एम इज नथिंग बट सिग्मा बी इंटू झेड. आणि झेडची व्हॅल्यू काय असते सर्क्युलरसाठी, π/32 इंटू डी रेज टू क्यूब. आणि एम तर आहेच आपल्याकडे. ठीक आहे. झेडची व्हॅल्यू काय असते, π/32 डी क्यूब. आणि एम आपल्याकडे ऑलरेडी आहे. आणि सिग्मा बी फाइंड करायचे, बस. चला, ओके. नेक्स्ट काय मी मगाशी सांगितलं बघा. when the shaft of a diameter d when a shaft of diameter d is connected to the twisting moment t and bending moment m, then the equivalent bending is काय. ऑप्शन ए बी सी डी बघून घ्या आणि ऑप्शन सी इज करेक्ट. ऑप्शन सी मध्ये काय असतं, 1/2 m प्लस m स्क्वेअर प्लस √m स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. इक्वेलंट बेंडिंगचा फॉर्म्युला हा आहे आणि इक्वेलंट टेस्टिंगचा फॉर्म्युला हा आहे. हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण एक्झामला ॲज इट इज फॉर्म्युले हे तसे विचारले जातात. आणि अशा वेळेस तुम्हाला हे क्वेश्चन्स फॉर्म्युले लावता आले पाहिजेत. ठीक आहे. इक्वेलंट टेस्ट बेंडिंग आणि इक्वेलंट ट्विस्टिंगचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. चला, ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. ओके. द angle of twist of the shaft of a diameter d is inversely proportional to the t by j g theta by l. त्यांनी काय घेतलं, थिटा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द जे. आणि जे मध्ये काय असतो, π/32 डी रेज टू 4. ऑप्शन 4 इज करेक्ट. ठीक आहे. आता पार्ट झाला, फॉर्म्युला लक्षात ठेवा, झाला पार्ट. टी बाय जे जी थिटा बाय एल. थिटा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल जे आणि जे मध्ये काय असते व्हॅल्यू, π/32 डी रेज टू 4. परत एकदा इथे डिवाइड आहे, डिवाइड. द अँगल ऑफ ट्विस्ट ऑफ द सॉलिड शाफ्ट टॉर्शनल रिजिडिटी जी जे. अच्छा, सिंपल क्वेश्चन आहे. टी बाय जे जी थिटा बाय एल, आधी फॉर्म्युला लिहून ठेवा. बघा आता, द अँगल ऑफ ट्विस्ट ऑफ द सॉलिड शाफ्ट, अँगल ऑफ ट्विस्ट म्हणजे थिटा, ऑफ अ टॉर्शनल रिजिडिटी जी जे दिले त्यांनी, लेंथ दिले एल आणि अप्लाय टॉर्क इज टी, विल बी द गिवन बाय. आता थिटाची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली. मग काय येणार, थिटा इज इक्वल टू टी एल अपॉन जी जे. टी एल बाय जी जे. ऑप्शन सी इज करेक्ट. सिम्पल आहे. असे फिरून हाच फॉर्म्युला फिरून भरपूर सारे क्वेश्चन तयार होतील. ठीक आहे. तुम्ही रेडी राहा याच्यासाठी. बघा, अ सर्क्युलर शाफ्ट कॅन ट्रान्समिट टॉर्क ऑफ 5 kN. If the torque is reduced to the 4 kN, then the maximum value of the bending moment that can be applied to the shaft. ठीक आहे. त्यांनी काय केलंय, ठीक आहे. मग अशा परिस्थितीत काय करायचं, त्यांनी आपल्याला काय म्हटलंय, 5 आणि 4 दिले. ठीक आहे. ओके. तर मॅक्सिमम, ओके, त्यांनी काय दिलं बघा, ट्रान्समिट टॉर्क किती, टॉर्क ट्रान्समिट किती करतोय, तो 5 करतोय. त्यांनी म्हटले टॉर्क रिड्यूस केला, 4 वर रिड्यूस केला. ठीक आहे. हा मॅक्सिमम झाला, किंवा याला इक्विव्हॅलेंट पण टॉर्क म्हणूया आपण.
आणि त्यांनी काय म्हटलं, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द बेंडिंग मोमेंट काढायला सांगितलं आणि एमची व्हॅल्यू काढायला सांगितलं. आता तुम्हाला एवढं एक गोष्ट समजली का, मी मागासपासून म्हणतोय टी इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू अंडर रूट टी स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. हाच असा एक फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एम आणि टी दोन्ही दिसत आहेत. मग ही व्हॅल्यू किती आहे, 5 आहे बरोबर. टीची व्हॅल्यू किती रिड्यूस केली आहे, 4चा स्क्वेअर आणि हा एमचा स्क्वेअर आहे. जर याचा स्क्वेअर रूट काढला किंवा याला काढला तर हे इकडे होईल 25, हा रूट जाईल बरोबर. मग हे 16 आणि 25, 4चा वर्ग 16 ना, 25 16 गेले तर हे 9 आणि एमचा स्क्वेअर आहे. मग एमचा स्क्वेअर रूट काढला तर किती आन्सर येईल, 3. जनरली हाच फॉर्म्युला आहे, टी इक्विव्हॅलेंट इक्वल टी स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. त्यांनी बेंडिंग मोमेंट काढायला सांगितले, म्हणजे हा मॅक्सिमम दिला आहे आपल्याला, टी इक्विव्हॅलेंट दिला आहे आणि आपल्याला हा नॉर्मल टी हे दिला आहे. ठीक आहे, बघा आता द स्ट्रेंथ ऑफ द हॉलो शाफ्ट फॉर द सेम लेंथ मटेरियल अँड वेट इज डॅश डॅश दॅन द सॉलिड शाफ्ट. स्ट्रेंथ जनरली काय असते त्याची, स्ट्रेंथ ऑफ हॉलो शाफ्ट काय असते, हमेशा स्ट्रेंथ कशाची, हॉलो शाफ्टची मोर असते त्याने सॉलिड शाफ्ट. ठीक आहे, नाही स्ट्रेंथ कमी होते त्याची, सॉरी लेस दॅन असते, लेस दॅन असते और सॉलिड शाफ्टपेक्षा. त्याचा शेअरिंग स्ट्रेस कॅपॅसिटी जास्त असते. चला, टॉर्शनल रिजिडिटी ऑफ द शाफ्ट इज गिवन बाय टी बाय थिटा. पार्ट झालंय सर आमचं. टी बाय थिटा इज नथिंग बट टॉर्शनल रिजिडिटी. ओके, पॉवर ट्रान्समिटेड बाय द सर्क्युलर शाफ्ट इज गिवन बाय, एवढं तर सांगितलं. पॉवर इज ट्रान्समिटेड नथिंग बट बाय 2 पाय एन टी बाय 60. ठीक आहे, 2 पाय एन टी बाय 60. कुठे दिसतंय ऑप्शन 2 पाय एन टी बाय 60, ऑप्शन बी. ओके, हां, द टॉर्क ट्रान्समिटेड बाय अ सॉलिड शाफ्ट डायमीटर डी अँड मॅक्सिमम अवेलेबल शेअर स्ट्रेस टाऊ. सर फॉर्म्युला पार्ट झाला आमचा आता. काय फॉर्म्युला, टी बाय जी जे, जी थिटा बाय एल, टाऊ बाय आर आणि ऑप्शन काय सांगितलं, टाऊ काय सांगितले ना काढायला आपल्याला, अवेलेबल शेअर स्ट्रेस टाऊ इज इक्वल टू पाय बाय 16. नाही टॉर्कची व्हॅल्यू सांगितली, सॉरी, इज इक्वल टू टी इज इक्वल टू पाय बाय 16 टू डी क्यूब. टी इज इक्वल टू पाय बाय 16 डी क्यूब इंटू टाऊ. कुठे आहे सर, बी मध्ये आहे सगळं. ठीक आहे, त्यांनी टॉर्क फाइंड करायला सांगितलेला आणि त्यांनी हे दिलं, डायमीटर डी आहे आणि अवेलेबल स्ट्रेस किती आहे, शेअर स्ट्रेस टाऊ आहे. ठीक आहे, चला, द सॉलिड शाफ्ट ट्रान्समिट टॉर्क टी अँड द अवेलेबल शेअर स्ट्रेस इज टाऊ. व्हॉट इज द डायमीटर ऑफ द शाफ्ट, सेम, टी इज इक्वल टू पाय बाय 16 डी क्यूब इंटू टाऊ. सांगितलं काय, डायमीटर डी काढायला सांगितलंय. मग बाकीच्या गोष्टी इकडे घ्या, टी 16 बाय पाय आणि बाय टाऊ इज इक्वल टू डी क्यूब. आता क्यूब रूट पुढच्या स्टेपमध्ये क्यूब रूट काढला तर असा येईल, इथं क्यूब, मग 16 टी बाय टाऊ, म्हणजे ऑप्शन इज करेक्ट. ठीक आहे, थँक्यू फॉर दिस सेशन. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, ओके.